लव जिहाद सध्या वाळवीसारखा देशभर पसरू लागलाय. हिंदू धर्माला पोखरण्यासाठी परकीय शक्ती त्याचा हत्यारासारखा वापर करते. परदेशातून लव जिहादसाठी फंडिंग होत आहे. हिंदू तरुणींना लक्ष करण्यासाठी कट्टरपंथींना पैसे दिले जात आहेत. भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचं षडयंत्र यामागे आहे. त्यामुळे लव जिहादची कीड मुळासकट उपटण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. लव जिहाद विरोधी कायदा तयार करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात आली. ही समिती नेमकं काय काम करणार आहे? महाराष्ट्राचा लव जिहाद विरोधी कायदा कसा असेल याविषयी या व्हिडिओतून जाणून घेऊया. नमस्कार, मी सुहास शेलार आणि कॅमेरावर आहेत नितेश काळे. प्रेम हे धर्मातीत असतं. त्यामुळे कुठल्याही हिंदू मुलीला मुसलमान मुलावर प्रेम करायचा आणि त्याचा धर्म स्वीकारायचा हक्क आहे असा युक्तिवाद कायमच केला जातो. पण असे विवाह केलेल्या मुलींचं भविष्य नेमकं काय असतं याचा विचार कोणी करतंय का? बहुतेक मुली खूप कोवळ्या वयात, भावनेच्या भरात आणि प्रियकराच्या मानसिक दबावाला बळी पडून धर्मांतराचा निर्णय घेतात. तेव्हा त्यांना सांगितलं जातं की निकाहापुरता धर्म बदलायचा आहे. एकदा लग्न झालं की ती आपापल्या मूळ धर्माच्या चालीरीती पाळू शकते. त्यावेळेला मुलगी खूप दबावाखाली असते. तिच्या घरून अशा लग्नाला कट्टर विरोधच असतो. त्यामुळे पळून जाऊन लग्न करण्याचा आततायी निर्णय घेतला जातो. परिणामी माहेरचा उरला सुरला आधारही तिच्यासाठी नष्ट होतो. मग निकाह करून नवऱ्याची मर्जी सांभाळत बसण्याखेरीज तिच्याजवळ दुसरा उपायच नसतो. 21व्या शतकात आपला जोडीदार स्वतः निवडायचा हक्क सगळ्यांनाच आहे. पण आपण धर्मांतर करतोय म्हणजे नेमकं काय करतोय याची पूर्ण कल्पना धर्मांतर करणाऱ्या मुलींना आहे का? नवऱ्यानं तलाक देऊन हाकलून दिलं तर पुढं काय? असे विवाह करणाऱ्या लोकांशी कडव्या इस्लामी संघटनांचा नक्की काय संबंध असतो? या सगळ्या गोष्टींची चौकशी करणं देशाच्या सुरक्षिततेसाठी देखील महत्वाचं आहे. या सगळ्यासाठी आखाती देशामधून प्रचंड प्रमाणात पैसा येतो असं ANIचं म्हणणं आहे. अशा धर्मांतर झालेल्या कित्येक युवती केरळमधून इसिसच्या धर्मयुद्धात सामील होण्यासाठी सिरियाला जातात. अशा केसेस केरळ पोलिसांकडे दाखल आहे. म्हणूनच लव जिहाद हे प्रकरण केवळ दोन भिन्न धर्मीय व्यक्तींपुरतच मर्यादित राहतं. लव जिहाद हद्दपार करण्यासाठी उत्तर प्रदेश आणि गुजरातसह 9 राज्यांनी विशेष कायदा केला. त्यामुळे तिथल्या प्रकरणामध्ये घट झाली. पण या जिहाद्यांनी आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवला. श्रद्धा वालकर, रुपाली चंदनशिवे, पूनम क्षीरसागर, यशस्वी शिंदे, सोनम शुक्ला अशी काही उदाहरणं त्यात सांगता येतील. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याची गरज होती. महाविकास आघाडीनं लव जिहाद विरोधी कायदा करण्यास विरोध केला, कारण हिरवे मतदार नाराज होण्याची भीती होती. राज्यातल्या बहुतांश आमदारांनी तशी मागणी केल्यानंतरही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलं. पण आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळताच लव जिहाद विरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. लव जिहाद आणि बळजबरीने होणारं धर्मांतरण याबाबत अभ्यास करण्यासाठी त्यांनी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन केली आहे. या 6 सदस्यीय विशेष समितीत राज्याचे पोलीस महासंचालक अध्यक्ष असतील, तर महिला आणि बाल विकास विभाग, अल्पसंख्याक विकास, विधी आणि न्याय, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, त्याचप्रमाणे गृह विभागाचे 2 सदस्य सचिव सदस्य म्हणून काम पाहतील. ही विशेष समिती राज्यातील सद्यस्थितीचा अभ्यास करणार आहे. लव जिहाद तसंच फसवणूक आणि बळाचा वापर करून केलेलं धर्मांतरण यावर उपाययोजना सुचवून कायद्याचा मसुदा तयार करणार आहे. देशात आतापर्यंत उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तराखंड, ओडिसा आणि छत्तीसगड या 9 राज्यांनी लव जिहाद विरोधी कायदा आणला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील लव जिहाद विरोधी कायदा लागू करण्याची मागणी भाजपच्या नेत्यांसह राज्यभरातील लोकप्रतिनिधी आणि विविध हिंदू संघटनांनी केली होती. त्याला आता मूर्त स्वरूप मिळणार आहे. साधारणतः उत्तर प्रदेशच्या धर्तीवर हा कायदा असेल असे संकेत मिळत आहेत. उत्तर प्रदेशात लव जिहाद केल्यास तब्बल 20 वर्षांची शिक्षा सुनावली जाते. तसंच मोठ्या रकमेचा दंड देखील आकारला जातो. काही जण कायद्यातून पळवाट शोधण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना जरब बसवण्यासाठी त्यात कठोर तरतुदी करण्यात आल्या. स्वेच्छेने धर्मांतर केल्याचा दावा करणाऱ्यांनी विवाहाआधी 90 दिवस जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज सादर करावा लागेल, अन्यथा ते सक्तीचं धर्मांतरण मानलं जाईल. तसंच संबंधित धर्मांतरण सक्तीने किंवा फसव्या मार्गाने झालेलं नाही याची लेखी ग्वाही द्यावी लागेल. विवाहानंतर ते उघडकीस आल्यास 3 वर्षांची कैद आणि दंड अशी तरतूद कायद्यात असेल. त्याशिवाय महाराष्ट्र राज्यातील परिस्थितीच्या अनुषंगानं काही अतिरिक्त बाबी या कायद्यात अंतर्भूत करण्यात येणार आहे. तुम्हाला काय वाटतं? लव जिहाद विरोधी कायदा केल्यानं असे प्रकार रोखता येतील काय, की यासाठी आणखी काही वेगळी पावले उचलण्याची गरज आहे? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.